तर सध्या मर्दानी खेळांचं सादरीकरण या ठिकाणी केलं जात आहे। चिमुकल्यांपासून अगदी थोऱ्या मोठ्यांपर्यंत अनेक जण या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत। छत्तीस हत्तीचे बळ असणारे रस्तमोगलांना जमीनदोस्त करणारे, परत न फिरणारे, तीनही जगात जाणणारे, शिस्तप्रिय तसंच वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान आणि हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा अशी ओळख असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज यांना TV9चा देखील मुजरा। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आणि शिवनेरीवर शिवजन्मोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय पूजाही संपन्न झालेली आहे आणि आता पाळणाही झुलवण्यात आलेला आहे। तर किल्ले शिवनेरीवर आज साहसी खेळांना आता सुरुवात झालेली आहे। काही वेळ हे साहसी खेळ चालणार आहेत आणि काही काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये सहभाग देखील नोंदवलेला आहे। रयतेचा राजा, मावळ्यांचा सखा, बहुजनांचा कैवारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेषणं लावली तरी ती कमीच पडणार आहेत। अशा या आपल्या राजाची आज जयंती आहे आणि प्रत्येकाच्या मनामनात जय भवानी, जय शिवाजी याच घोषणांनी संपूर्ण आसमंत, संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। संपूर्ण देशभरात शिवजयंतीचा हा उत्साह आपण पाहतोय। रात्रीपासूनच अनेक कार्यक्रमांना सध्या सुरुवात झालेली आहे। अनेक वेशभूषा करत चिमुकले देखील सध्या शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। तर राज्यभरातून शिवज्योत घेऊन अनेक शिवप्रेमी देखील दाखल झालेले आहेत। शिवछत्रपतींचे विचार, त्यांचं कार्य आजही आपल्याला प्रेरित करतं, आपल्यात ऊर्जा निर्माण करतं आणि म्हणून अशा कर्तृत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना खरं तर शब्दही कमी पडतात। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा शिवछत्रपती शिवराय हे एकच। ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय। मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं होतं आणि अगदी चिमुकल्यांपासून आश्चर्याचा धक्का देतील असे मर्दानी खेळ जे आहेत त्या ठिकाणी सादर करण्यात आले। आजच्याच दिवशी शिवरायांचा जन्म झाला आणि संपूर्ण आसमानात आनंदाची उधळण झाली। या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दीनदलितांचा कैवारी, रयतेचा राजा शिवाजी महाराजांनी जन्म घेतला। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजेच नव्हते तर एक युगपुरुषही होते, ज्यांनी